आपल्याकडे येतेच, मात्र सिने अभ्यासक ज्येष्ठ सिने अभ्यासक दिलीप ठाकूर सर आपल्या सोबत आहेत। दिलीप ठाकूरजी, अत्यंत दुःखद बातमी, धर्मेंद्र यांचं निधन झालंय। हो, अतिशय दुःखद। म्हणजे आपण बरोबर साधारण 15 दिवसापूर्वी सकाळ बातमी झाली आणि नंतर मग ती बातमी खोटी असं आपल्याला समजलं। म्हणजे ईशा देवलचं ट्विट असेल किंवा हेमाजींनी जी आपली पोस्ट टाकली, परंतु आज मात्र दुर्दैवाने हे आपल्याला स्वीकारायला लागते। आता धरमजींच्या 65 वर्षाच्या कालखंडावर जो फोकस टाकायचा झाला तो बराच मोठा प्रवास आहे। म्हणजे कृष्णजवळ सिनेमापासून OTT पॅन म्हणजे 35 mm चा सिनेमा त्यांनी केला, सिनेमास्कोप केला, 70 mm चा सिनेमा केला। पण धरमजींची काही वैशिष्ट्य आहे, म्हणजे आपण त्यांना गरम धरम किंवा हिमॅन किंवा पडद्यावरचा आक्रमक हिरो जरी असं म्हणत असलो तरी आपण जर नीट पाहिलं तर धरमजींनी सोबर, सरळ मार्गी अशा सुद्धा बऱ्याचशा चित्रपटामध्ये चांगल्या पद्धतीने भूमिका साकारलेल्या आहेत। तो नया जमाना असेल, चैताली सिनेमा असेल, सत्यकाम असेल, गुड्डी असेल, इतकंच नव्हे तर ऋषिकेश मुखर्जींच्या चुपके चुपकेमध्ये त्यांनी जी नर्मविनोदी भूमिका साकारली आणि त्यांना जो विनोदाचा सेन्स आहे त्या चित्रपटामध्ये दिसलं, त्याला दाद दिली पाहिजे। तर मला असं वाटतं की धरमजींचा ॲक्शन हिरोपेक्षा सोबर हिरो हा जो त्यांचा सिनेमामध्ये त्यांनी तसं भूमिका साकारली असेल, न्याय जमानामध्ये त्यांनी कवीची भूमिका साकारली, ते सुद्धा पाहायला पाहिजे। पण मी 2-3 वेगळ्या आठवणी सांगतो की बिंदा ठाकरे निर्मित अग्निसाक्षी याचं पार्थो घोषने दिग्दर्शन केलं, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकरची भूमिका होती आणि गणेश चतुर्थी दिवशी अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुहूर्त होता। आणि त्याचप्रमाणे 1 वर्षानंतर स्मिता ठाकरे निर्मित कपूत नावाचा सिनेमा होता, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी होती। या दोन्ही चित्रपटांच्या मुहूर्ताच्या वेळेला बाळासाहेब आणि धरमजी या दोघांना एकत्र पाहण्याचा, ऐकण्याचा, अनुभवायचा त्या पिढीतील पत्रकारांना योग आला। तर हे जे धरमजींचं बाळासाहेबांशी असलेले संबंध ह्या गोष्टी सुद्धा समोर म्हणजे दिसतात। त्याशिवाय त्यांनी हेमंत कदम यांच्या हिचं काय चुकलं या मराठी चित्रपटामध्ये विक्रम गोखलेंसोबत सर्जा निघाला हे घोडागाडीतलं गाणं सादर केलं आणि त्या चांदोली स्टुडिओमध्ये 2 दिवसाच्या चित्रीकरणासाठी धरमजींनी जे सहकार्य केलं, पूर्णपणे 2 दिवस वेळ गेला, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे। धरमजींची अशी बरीचशी वैशिष्ट्ये, त्यांनी स्वतः विजेता फिल्म ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि त्याद्वारे सनी देओलचा पहिला सिनेमा बेताब असेल किंवा बॉबी देओलचा पहिला सिनेमा बरसात असेल, त्याशिवाय इतर जे चित्रपट सनीचे किंवा बॉबीचे असतील किंवा सनी देओलने दिग्दर्शित केलेला दिल्लगी हा एक सिनेमा असेल, तर अशा चित्रपटांची निर्मिती त्यांनी स्वतःच्या विजेता फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेच्या वतीने केली। त्याचबरोबर जुहूच्या समुद्र किनाऱ्यालगत सनी सुपर साऊंड हे त्यांनी एक डबिंग थिएटर आणि त्याच्यातच मिनी थिएटर होतं हे स्थापन केलं। म्हणजे त्या चित्रपटसृष्टीने आपल्याला इतकी वर्ष बरंच काही दिलं, तर त्याची परतफेड करण्यासाठी धरमजींनी हे जे त्या पद्धतीचे इतर काही गोष्टी केल्या ते सुद्धा या निमित्ताने सांगायला पाहिजे। शोले चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काही महिन्यापूर्वीच धरमजींची मी जुहूच्या त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली। त्याच वेळेला त्यांचं ते वय म्हणजे 89-90 जाणवत होतं आणि त्यांना मी शोलेचे चित्रपट, बुकलेट, शोलेचं तिकीट, इतकंच नव्हे तर हिचं काय चुकलं ह्या चित्रपटाचे सुद्धा फोटो दाखवले। त्यात ते असे पटकन म्हणाले की तस्वीरे बोलती है। त्यांचा तो सेन्स होता एखाद्या गोष्टीवर आपली जी प्रतिक्रिया देताना नेमक्या शब्दामध्ये व्यक्त होणं, ह्याला दाद दिली पाहिजे। धरमजींचं हिंदी चित्रपटसृष्टीला, खरं तर एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीला असलेलं कॉन्ट्रिब्युशन बरंच काय आहे। आणखीन एक वैशिष्ट्य, 60च्या दशकामध्ये जेव्हा त्यांचा संघर्षाचा कालखंड होता त्यावेळेला अर्जुन हिंगोरेंनी पासून मोहन होते, त्यांनी धरमजींना संधी दिली सुरुवातीच्या काळात। त्यांची सोबत धरमजींनी पॅन सोडली नाही। अर्जुन हिंगोरांनी यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्याला धरमजी पाहायला मिळतात। अशी खूप वैशिष्ट्य आहे, खूप मोठा प्रवास, चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील एक साथीदार आपण हरवला असं मी म्हणेन। खूप मोठा कलाकार आज आपल्यातून निघून गेलेला आहे। दिलीपजी, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर सध्या आपल्या सोबत आहेत फोनवरून।